शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव आपणास तूरविषयी माहिती सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, काही गावामधले झाकणझुले असतात. त्या झाकणझुल्याला चांगलं पाहावंसं वाटत नाही आणि उगाच काहीतरी चर्चा गावामध्ये माझ्या तुरीविषयी करत असते. त्या झुल्यासाठी मी स्पेशल एक व्हिडिओ बनवत आहे. शेतकरी मित्रांनो, 1 महिन्यापासून ज्या इतर व्हेरायटीला फुलं येत आहे आणि त्या फुलाचं रूपांतर शेंगीत अजूनही झालेलं नाही, जशाच्या तशाच फुलं दिसत आहे. आणि हे 8 दिवसापूर्वी माझी यूट्यूबवर व्हिडिओ मी टाकत असतो आणि प्रत्येक 8-8 दिवसांनी प्रत्येक स्टेजवर प्रत्येक काम असताना माझे व्हिडिओ माझ्या तुरीचे मी टाकत असतो. त्या झाकण झुल्यासाठी माझा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवत आहे. शेतकरी मित्रांनो, या तुरीला सुरुवातीला जरी फुलावस्था लेट येत असेल, पण ह्या तुरीची एवढी कॅपॅसिटी फुलाची शेंगीमध्ये कन्व्हर्ट करण्याची एवढी कॅपॅसिटी आहे, मी आपणास दाखवू इच्छितो. कोणीच म्हणणार नाही ह्या तुरीला 8 दिवसापूर्वी हिरोगच्च असलेली ही तूर आणि आजच्या 13 डिसेंबर रोजी मी आपणास दाखवू इच्छितो. माझं पाणी चालू आहे. आज 13 डिसेंबर रोजी ही तूर पाहू शकता. फक्त मी फ्लोरिंगसाठी 8 दिवसापूर्वी याला एक फवारणी केली आणि त्या फवारणीने कशा प्रकारची मी तूर फोडलेली आहे आणि कशा प्रकारचं फुलाचं कन्व्हर्शन शेंगीमध्ये कसं केलेलं आहे हे मी आपणास दाखवू इच्छितो. माझं ओपन चॅलेंज आहे झाकण झुल्यांनो, तुमच्या तुरीपेक्षा जेव्हा मी सांगतो की तुरीला फुल जर नसेल पण तरी माझी तुरी तुमच्या बरोबरीच्यापेक्षा किंवा 8 दिवस तुमच्या तुरीपेक्षा लवकर मी काढणी करतो, हे माझं चॅलेंज आहे आणि मी सिद्ध पण करून देत आहे. हा माझा अनुभव मी आपणास सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता कशा प्रकारच्या कळी अवस्थेमध्ये शेंगा आहे, फुलावस्थामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या तुरीचं आपलं जे टेक्निक आहे, आपण पाहू शकता ह्या तुरीला अजिबात पाणी नाही, पण फूल पण गळते आहे का हे पण मी आपणास दाखवू इच्छितो. आवर्जून आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या तुरीखाली कुठे फुले गळलेले आहे का. एवढी भरगच्च असलेली तूर फुलगळ करत नाही, त्याच्यामुळे ह्या तुरीचं कन्व्हर्ट शेंगीमध्ये होते आणि अशा स्वरूपाची ही तूर फूल पकडल्याबरोबर 1 महिन्याच्या आत ही तूर काढणीच येते. हा माझा दरवर्षीचा अनुभव मी आपणास सांगू इच्छितो. आपण पाहू शकता प्रत्येक गोष्ट लाईव्ह दाखवण्याचा हा माझा एक उद्देश असते. माझ्या शेतीत माझे प्रयोग, प्रत्येक गोष्ट केलेली मी माझ्या शेतातून लाईव्ह शेतकऱ्यांना दाखवण्याचा उद्देश आणि मार्गदर्शन करत असतो, जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न दाम दुपटीनं वाढेल. या तीळ मात्र शंका नाही, या उद्देशाने माझा प्रयत्न असते. काही शायनी लोक असतात, ते काहीतरी बोलावं चांगलं त्यांना दिसत नाही, काहीतरी उगाच चर्चा करायची चौकात, काहीतरी उगाच असं विरोधाभास बोलायचं. अशी तूर आहे, तशी तूर आहे, लेट व्हेरायटी आहे आणि आपण पाहू शकता कशा प्रकारची तूर 8 दिवसापूर्वी एक पण फूल नव्हतं ह्या तुरीला आणि 8 दिवसामध्ये कशा शेंगा तयार केलेल्या आहे फुलापासून, हे मी आपण आवर्जून सांगू इच्छितो. सांगण्याचा एवढाच उद्देश की माझ्या प्रयोगातून मी केलेला यशस्वी प्रयोग हा शेतकऱ्यांना मी सांगत असतो आणि शेतकऱ्यांचं पण भलं व्हावं हा एक माझा हेतू आहे. आणि प्रत्येकाचं शेतकऱ्यांचं उत्पादन दाम दुपटीनं वाढावं याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो. पूर्णपणे तूर सेम अशीच आहे आणि प्रत्येक तुरीला पाहू शकता कशा शेंगा पकडलेल्या आहे, कशा प्रकारच्या भरगच्च बार आहे. अशा प्रकारची माझी ही सुयान 17 तूर ची माझी शेती मी आपणास यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. झाकण झुल्यावर जर तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या शेतामध्ये येऊन बघा आणि माझी तूर पाहून घ्या, तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्यात आणि माझ्यात काय क्वालिटी आहे. नुसतं चौकात बसून अशा काहीच्या काही बोलणं, प्रत्यक्ष पाहून या आणि किती फूट तूर वाढलेली आहे हे पण बघून घ्या.
बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुरीचा शेंडा बघू शकता. 10 ते 11 फूट वाढलेली तूर, 10-11-12 फूट तूर वाढलेली आहे माथ्यावर. आणि अशा प्रकारची तूर, पण माल पण त्याला कसा आहे लाईव्ह दाखवत आहे. नाही तर कोणी म्हणेन अजून झाकून झुले काही गावातले का हे याची तूर होय त्याची तूर होय. हे लाईव्ह पाहू घ्या. माझा पेरूचे बाग आणि त्याच्या साईडने माझी संत्र्याची बाग, या शेजारची लागलेली माझी तूर मी आपणास लाईव्ह दाखवत आहे. परत पाहू शकता सुयान 17 सेल्फ रिसर्च असलेलं वाहन. माझं शेत होय का आणखी काही कमेंट करू शकता. काही भलत्या शेतातली दाखवली, परत दाखवत आहे कशा प्रकारचं कन्व्हर्शन शेंगीमध्ये केलेलं आहे. आणि एवढे शेंगकळ्या पडल्या, पण फुलं पाहू शकता कुठे पडले आहे का. नाही तर आणखी म्हणाल की फुलं येथून टाकले, काही व्हिडिओ बनवता ते प्रत्यक्ष दाखवत आहे. खूप शेतकरी अफवा करतात सारख्या उलट्या, त्याच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ माझा आज मी आपण दाखवत आहे वेळातला वेळ काढून. आणि मग आणखी काही सांगतात का हे 2-3 पाणी देते, 5-7 फवारे मारते. पण शेतकरी मित्रांनो, मी आवर्जून सांगू इच्छितो या तुरीला फक्त एकच फवारणी केली आहे फ्लोरिंगसाठी. आणि आज 13 डिसेंबर रोजी माझं पहिलं पाणी, ज्यावेळेस पाणी द्यायच्या वेळेस त्यावेळेस पाऊस आला, त्याच्यामुळे पाणी दिलं नाही. आणि अशा प्रकारचा मी आपणास दाखवू इच्छितो. हे माझं पहिलं पाणी ओपन पद्धतीने. प्रत्येक गोष्ट मी माझ्या मनातली शेतकऱ्याप्रती माझी असलेली आस्था या उद्देशातून मी प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांना सांगत असतो. आज शेतकऱ्यांची अशी वृत्ती आहे, भाऊ भावाला सांगत नाही, काका पुतण्याला सांगत नाही, आणि शेजारी पाहिजे तर कसं सांगत नाही, अशा वृत्तीचे लोक आज शेतकरी वृत्ती आहे. म्हणून शेतकऱ्यांसाठी हा माझा स्पेशल व्हिडिओ. प्रत्येक गोष्ट, कोणती फवारणी केली, कोणतं औषध मारलं, कशा पद्धतीनं पाणी दिलं, प्रत्येक गोष्ट मी प्रत्येक शेतकऱ्याला मी यूट्यूबच्या माध्यमातून सांगत असतो. कमी खर्चात कशी शेती करायला पाहिजे, कशी फवारणी करायला पाहिजे, कोणते औषध वापरायला पाहिजे, ज्याचे रिझल्ट आहे त्याचे, अशा प्रकारचं मी सांगत असतो. आणि याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. मी सुधीर घोडेराव, राहणार एरणगाव, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत एकदा सांगतो, ह्या तुरीसाठी मी कोणती फवारणी केली परत एकदा ऐकून घ्या. कमी खर्चात जास्त उत्पादन घेणारं हे माझं टेक्निक मी आपल्याला सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी मी इमेमॅक्टिन, फक्त इमेमॅक्टिन मारलेला आहे 10 ग्रॅम, आणि सोबत झिंक, एमकॉम सुमोटोमो कंपनीचं, त्याच्यामध्ये इमिडा क्लोरफिट 30% असलेलं, आणि सोबत आणि एक फंगीसाइड घेतलेला आहे. प्रोपिनोकोनाझोल 25 मिली, बस एवढंच याच्यावर फवारणी केली आहे. आणि याचा रिझल्ट बघू शकता. आणि याच्यासाठी एक आणखी माझं स्वतः बनलेलं एक फॉर्म्युला मी औषध मारलेलं आहे. ते औषध स्वतः बनवून मारलेलं आहे, आणि तो माझा स्वतःचा फॉर्म्युला आहे. आणि अशा प्रकारची मी तूर 8 ते 10 दिवसामध्ये अशा प्रकारची, मागच्या शनिवारी मी याची फवारणी केली होती. आणि आज शनिवार 13 डिसेंबर, म्हणजे 8 दिवसापूर्वी कशा प्रकारची तूर होती आणि कशा प्रकारची आलेली आहे, कशा प्रकारच्या शेंगा पकडल्या आहे, मी आपल्याला दाखवू इच्छितो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपले मत कमेंट बॉक्समध्ये शेतकरी मित्रांनो, आपले मत, आपले अनुभव टाकत चला. कोणाला काही माहिती लागत असेल तर माझ्याशी रात्री संध्याकाळी 8च्या नंतर ते 10च्या कालावधीमध्ये केव्हाही कोणी पण मला माहिती विचारू शकता. निसंकोचपणे मी आपणास माहिती सांगू इच्छितो. धन्यवाद. पीक कुठले असो, फळबाग असो, भाजीपाला असो,
कडधान्य, हरभरा, कुठलंही पीक असो, शेतात निघणारं कुठल्याही पिकाचं समाधान मी आपणा एका कॉलच्या माध्यमातून करू इच्छितो. निसंकोचपणे मला फोन करा आणि माहिती घ्या. धन्यवाद.